गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी जे काही बायोबिलिटी अँड बायो इक्वॅलन्स आपलं जे लास्ट टॉपिक आहे या सिलेबसमधलं त्याला आपण स्टार्ट केलेली. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी इंट्रोडक्शन पार्ट बघितलं. त्याच्यानंतर आपण स्टार्ट केलेलं ते म्हणजे टाइप्स ऑफ बायोबिलिटी स्टडी डिझाईन. तर बायोबिलिटी स्टडी डिझाईनचे डिफरंट टाईप आपण त्या ठिकाणी स्टडी करायला सुरुवात केलेली. त्याच्यामधला फर्स्ट टाइम आपण त्या ठिकाणी बघत होतो विच इज ॲब्सोल्यूट व्हर्सेस रिलेटिव्ह बायोबिलिटी. बरोबर. तर याच्यामधलं ॲब्सोल्यूट बायोबिलिटी आपण ऑलरेडी त्या ठिकाणी डिस्कस केलं होतं, स्टडी केलं होतं. ओके. सो रिमेनिंग पार्ट जो काही रिलेटिव्ह बायोबिलिटीचा असेल तो आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. ॲज वेल ॲज त्याच्यानंतर जो काही सेकंड त्याचा टाईप आहे तो म्हणजे सिंगल डोस वर्सेस मल्टिपल डोस ऑफ बायोबिलिटी स्टडी डिझाईन. तो पण आपण या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. ओके. सो लेट स्टार्ट विथ द रिलेटिव्ह बायोबिलिटी. ओके. So relative viability is the comparison of the viability of an orally administered drug with the viability of an oral standard. तर आपण या ठिकाणी काय करणार आहेत, रिलेटिव्ह बायोबिलिटी मध्ये ओरली दोघं जे काही डोस असतील ते दोघंही डोस किंवा ड्रग आपण त्याला म्हणू शकतो ते दोघंही त्या ठिकाणी ओरल असतील. म्हणजे तुमचा टेस्ट जो काही सॅम्पल असेल तो ओरलीच असेल, ॲज वेल ॲज जो काही स्टँडर्ड असेल तो पण आपण त्या ठिकाणी ओरली, जो काही आपण स्टँडर्ड ड्रग असेल तो पण ओरलीच त्या ठिकाणी एकमेकांसोबत कम्पेअर करणार. म्हणजे जे जे काही स्टँडर्ड असणार आहे ते जो काही ओरलचा स्टँडर्ड असणार आहे त्या ओरलच्या स्टँडर्डच्या ड्रग बरोबरच आपण त्या ठिकाणी त्याला कम्पेअर करणार आहेत. तर ज्याच्या सोबत आपण कम्पेअर करणार ते मे बी त्या ठिकाणी सस्पेन्शन किंवा सोल्युशन फॉर्म मध्ये तो ड्रग असू शकतो. ओके. देन जर आपण या ठिकाणी ग्राफमध्ये ऑब्झर्व केलं तर रिलेटिव्ह बायोबिलिटी जे काही ओरल स्टँडर्ड डोसेस फॉर्मचे ते आपण अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतो की जी काही स्टँडर्ड डोसेस फॉर्म आहे तुम्हाला त्याची जर समजा ओरल बायोबिलिटी आपण अशा प्रकारे त्याचा एरिया अंडर कर्व या ठिकाणी जर समजा ऑब्झर्व केला किंवा या ठिकाणी प्लॉट केला तर तो मे बी अशा प्रकारचा असू शकतो. ओके. आणि तो असेल तुमचा कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. ओके. इट मे बी कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. ओके. आणि तोच जर समजा आपण त्या ठिकाणी स्टँडर्डचा घेतला तर स्टँडर्डचा तोच आपण जर समजा टेस्टचा घेतला तर टेस्टचा थोडासा याच्यापेक्षा एरिया अंडर कर्व जो असेल तो त्या ठिकाणी कमी असेल. ओके. सपोज तो अशा प्रकारचा असेल किंवा त्याचा एरिया अंडर कर्व एवढा असेल. ओके. 20च्या आसपास त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल आणि तुमचा जो काही स्टँडर्ड होता तो स्टँडर्ड मे बी असू शकतो मे बी 50च्या अराउंड. ओके. सो आपण जर समजा या दोघांना या ठिकाणी कम्पेअर केलं तर आपण त्या ठिकाणी त्यांचं जे काही फ्रॅक्शन ऑफ बायोबिलिटी आहे ती बायोबिलिटी आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग ऑफ दिस फॉर्म्युला विच इज एफ इज इक्वल टू एरिया अंडर कर्व ऑफ टेस्ट अपॉन एरिया अंडर कर्व ऑफ स्टँडर्ड इनटू डोस ऑफ द स्टँडर्ड अपॉन डोस ऑफ द टेस्ट. तर हा फॉर्म्युला यूज करून आपण त्या ठिकाणी जे काही रिलेटिव्ह बायोबिलिटी आपली असणार आहे त्या रिलेटिव्ह बायोबिलिटी ही स्टँडर्ड आणि जे काही तुमचं टेस्ट त्या ठिकाणी ड्रगचं सॅम्पल असेल त्या दोघांना कम्पेअर करून आपण ते जे काही फ्रॅक्शन ऑफ बायोबिलिटी असेल ती बायोबिलिटी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो. ओके. देन पुढचा टाईप आहे त्याचा तो म्हणजे सिंगल डोस व्हर्सेस मल्टिपल डोस. ओके. आता सिंगल डोस आणि जे काही तुमचं मल्टिपल डोस असेल त्याला आपण या ठिकाणी कम्पेअर करून जी काही बायोबिलिटी स्टडी आहे ती बायोबिलिटी स्टडी या ठिकाणी करतो. तर ती काय असू शकते ते आपण बघू. सो in case of the single dose viability studies are very common, easy as well as offer less exposure and the less tedious. तर जे काही सिंगल डोस बायोबिलिटी स्टडीज आहेत ते इझी आहेत, हँडी आहेत असं आपण म्हणू शकतो किंवा त्याच्यामध्ये एक्सपोजर जो आहे तो एक्सपोजर जो पेशंटचा एक्सपोजर असणार आहे ड्रग सोबतचा तो पण या ठिकाणी लेस असणार आहे. तर कारण की तुम्ही त्या ठिकाणी एक देत आहे ॲज वेल ॲज सिंगल डोस असल्या कारणाने तो जास्त टेडियस पण असणार नाही. ओके. सो बट
आता याचं काय असू शकतं, बट इट्स डिफिकल्ट टू प्रेडिक्ट. आता कोणत्या बाबतीत हे डिफिकल्ट असू शकतो प्रेडिक्ट करण्यासाठी? सो डिफिकल्ट टू प्रेडिक्ट इन स्टेडी स्टेट. तर या ठिकाणी आपण स्टेडी स्टेट नेमकं कोणती होती त्याला आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी कन्सिडर करू शकत नाही किंवा आपण ते त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकत नाही. कारण की तुमच्याकडे फक्त एकच त्या ठिकाणी पीक असणार आहे आणि सिंगल पीक करून तुम्ही असं म्हणू शकता की दिस वन इज अ स्टेडी स्टेट, असं आपण म्हणू शकत नाही. जर समजा तोच डोस आपण रिपीट दिला आणि त्याच्यामध्ये जर समजा त्याचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जास्त आलं किंवा कमी आलं, तर त्या ठिकाणी आपण कन्फ्यूज होऊ शकतो की आता स्टेडी स्टेट नेमका कोणता होता. ओके. तर हा एक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येऊ शकतो आणि जर समजा 2 सब्जेक्टला आपण जर समजा त्या ठिकाणी कंपेअर केलं, तर ते कंपॅरिझन पण त्या ठिकाणी मे बी व्हॅरी होऊ शकतं. डिपेंड ऑन द इंटर सब्जेक्ट व्हॅरिएबिलिटी. ओके. सो हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सिंगल डोसमध्ये असू शकतं. त्याच्या वर्सेस जर मल्टिपल डोस असेल तर त्याचे काय फायदे आहेत ते आपण बघू. सो इन केस ऑफ द मल्टिपल डोस स्टडी इज डिफिकल्ट टू कंट्रोल. आता हे कंट्रोल करायला थोडंसं डिफिकल्ट आहे कारण त्या ठिकाणी खूप सारे डोसिंग फ्रिक्वेन्सी तुम्ही प्रोव्हाइड करताय. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवणं, त्याला मॅनेज करणं हे थोडंसं डिफिकल्ट होणार आहे. बट exposes the subject to more drug, highly tedious and the time consuming, but has several advantages. आता ही more tedious आहे, difficult to control आहे, as well as highly tedious असणार आहे किंवा time consuming असणार आहे. बट जे काही याच्या थ्रू आपल्याला आपण म्हणू शकतो की जे काही रिझल्ट आपल्याला भेटणार आहे ते त्या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस असतील ॲज कम्पेअर टू आतापर्यंत आपण सिंगल डोस पाहिलं त्याच्या कंपॅरिझनमध्ये. तर सिंगल डोसच्या कंपॅरिझनमध्ये जे काही मल्टिपल डोस असेल त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे आपण ते बघू. सो इट इज मोर ॲक्युरेटली रिफ्लेक्ट द मॅनर इन विच द ड्रग शुड बी यूज. तर त्या त्या ठिकाणी जे काही याचा जो काही यूज करण्याचा मॅनर आहे तो आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी ऑब्झर्व करू शकतो आपण की आपण स्टेडी स्टेट जे काही कॉन्सन्ट्रेशन ते कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी आपण इझिली बघू शकतो की हा या लेवल पासून किंवा एवढ्या एवढ्या टाइम नंतर त्या ठिकाणी स्टेडी स्टेट कॉन्सन्ट्रेशन अटेन होतं किंवा ऑब्टेन होतं. ओके. देन बेटर इव्हॅल्युएशन ऑफ द परफॉर्मन्स ऑफ ए कंट्रोल्ड रिलीज फॉर्म्युलेशन इज पॉसिबल. तर याच्यामध्ये जे काही कंट्रोल रिलीज फॉर्म्युलेशन आहे त्याचं इव्हॅल्युएशनचं परफॉर्मन्स आपण इझिली ऑब्झर्व करू शकतो किंवा बेटर वेने त्या ठिकाणी ऑब्झर्व करू शकतो ॲज कम्पेअर टू द सिंगल डोस. देन नॉन लिनियरिटी इन द फार्माकोकायनेटिक्स इफ प्रेझेंट कॅन बी इझिली डिटेक्टेड. जर समजा फार्माकोकायनेटिक स्टडीमध्ये फार्माकोकायनेटिक प्रोसेसमध्ये नॉन लिनियरिटी असेल, लिनियरिटी जर समजा त्याच्या मध्ये नसेल तर आपण त्या ड्रगची नॉन लिनियरिटी पण इझिली डिटेक्ट करू शकतो इन केस ऑफ द मल्टिपल डोसिंग. ओके. देन easy to predict the peak and the valley characteristic of the drug since the viability is determined at steady state. तर याच्यामध्ये आपण इझिली प्रेडिक्ट करू शकतो पीक आणि व्हॅलीज आणि त्याच्यावरनं आपण जे काही स्टेडी स्टेट कॉन्सन्ट्रेशन आहे ते स्टेडी स्टेट कॉन्सन्ट्रेशन अटेन होतंय की नाही किंवा होत असेल तर कोणत्या पॉईंटला होतं ते पण आपण इझिली याच्यामधून आपण प्रेडिक्ट करू शकतो. ओके. देन it requires collection of the fewer blood samples आणि या केसमध्ये थोडेसे आपल्याला ब्लड सॅम्पल घेणं गरजेचं असतं. देन कॅन बी इथिकली परफॉर्म इन द पेशंट्स बिकॉज ऑफ द थेराप्युटिक बेनिफिट टू द पेशंट. आणि हे इथिकली आपल्याला त्या ठिकाणी जे काही पेशंट असतील त्या पेशंटमध्ये हे जे काही स्टडी आहे ते स्टडी परफॉर्म करणं गरजेचं असेल. ओके. Then, in multiple dose study, one must ensure that steady state level has been reached. आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की 3 या ठिकाणी डोसिंग फ्रिक्वेन्सीज शो केल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1, 2, 3. तर याच्यामध्ये तुम्ही इथं पासून ऑब्झर्व करू शकता की एक स्टेडी स्टेट फॉर्म झालाय. जो काही डोस आहे तो डोस सेम कॉन्सन्ट्रेशन मध्ये त्या ठिकाणी अवेलेबल होतोय. तर हे स्टेडी स्टेट आपण त्या ठिकाणी मल्टिपल डोसिंग जर समजा असेल तर इझिली ऑब्झर्व करू शकतो, इझिली आपल्याला ते भेटू शकतं. देन फॉर दिस द ड्रग शुड बी ॲडमिनिस्टर्ड फॉर द 5 to 6 elimination half lives बिफोर कलेक्टिंग ब्लड सॅम्पल. तर
त्याच्यासाठी आपल्याला 5 to 6 एलिमिनेशन हाफ लाईव्ह त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आता इथे बघू शकता 1, 2, 3, 4, 6 तर या ठिकाणी 6 हाफ लाईव्ह तुम्हाला बघायला भेटू शकतात. तर याच्यावरनं तुम्ही इझिली प्रेडिक्ट करू शकता. मल्टिपल जर समजा डोसिंग फ्रिक्वेन्सी असेल, इझिली सांगू शकता की हां, दिस इज दी स्टेडी स्टेट कॉन्सन्ट्रेशन. ओके. तर तुम्ही इझिली त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकता. ओके. देन नेक्स्ट टाइप इज द ह्युमन व्हॉलंटियर. तर त्याच्यामध्ये येतं तुमचं हेल्दी सब्जेक्ट व्हर्सेस पेशंट. तर हे एक तुमचं बायोबिलिटी स्टडी करण्याचं त्या ठिकाणी मेथड आहे. तर याच्यामध्ये काय असतं की आयडियली बायोबिलिटी स्टडी शुड बी कॅरीड आउट इन द पेशंट. आयडियली आपण बायोबिलिटी स्टडी त्या ठिकाणी पेशंटमध्ये करणं गरजेचं असतं. फॉर whom द ड्रग इज इंटेंडेड टू बी यूज बिकॉज ऑफ द अपरंट ॲडव्हान्टेजेस. आता या ठिकाणी जे काही पेशंट असेल त्या पेशंटमध्ये आपण इझिली स्टडी करू शकतो किंवा जो काही रिझल्ट आपल्याला येणार आहे तो पण त्या ठिकाणी बेस्ट येणार आहे. जसं की आपण एखाद्या पेशंटला ते ट्रीट करण्यासाठी यूज करतोय लाईकवाईज. देन आता याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस काय काय असू शकतात. जर समजा पेशंटमध्ये आपण स्टडी करत असू तर ॲज कम्पेअर टू हेल्दी व्हॉलंटियर, देन द पेशंट विल बी बेनिफिशियल फ्रॉम द स्टडी. जो काही पेशंट असेल तर त्या पेशंटला पण आपल्या स्टडीमधून रिकव्हरी भेटेल त्या म्हणजे पर्टिक्युलर डिसीज किंवा डिसऑर्डर याच्यापासून. देन रिफ्लेक्ट्स बेटर थेराप्युटिक एफिकसी ऑफ द ड्रग. आणि जे काही थेराप्युटिक एफिकसी आहे ड्रगची ती पण आपल्याला इझिली त्या ठिकाणी ऑब्झर्व होण्यास मदत होईल. तेच आपण जे काही हेल्दीयर पेशंट आहे, जे काही नॉर्मल पेशंट आहे त्याच्यामध्ये आपण असं इझिली प्रेडिक्ट नाही करू शकत की माझ्या ड्रगचा इफेक्ट त्या ठिकाणी होतोय का नाही होतोय. जर समजा डिसीज पेशंट असेल तर त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये ऑब्झर्व करू शकतो हां, त्या ठिकाणी रिकव्हरी होते म्हणजे त्या ठिकाणी जो काही थेराप्युटिक रिस्पॉन्स आहे तो थेराप्युटिक रिस्पॉन्स पण त्या ठिकाणी भेटतोय. ओके. देन ड्रग ॲब्सॉर्प्शन पॅटर्न इन द डिसीज स्टेट कॅन बी इव्हॅल्युएटेड. आता ड्रग ॲब्सॉर्प्शन पॅटर्न पण आपण त्या ठिकाणी डिसीज स्टेटमध्ये इव्हॅल्युएट करू शकतो. ओके. देन अवॉइड द इथिकल रिक्वायरमेंट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ड्रग टू बी हेल्दियर सब्जेक्ट. तर ज्या काही इथिकल ऑदर रिक्वायरमेंट्स आहेत इन केस ऑफ द हेल्दियर सब्जेक्ट ते आपण या ठिकाणी अवॉइड करू शकतो बाय युजिंग ऑफ द disease patient. Then in multiple dose study, they prefer patients rather than healthy humans. आता मल्टिपल जर समजा डोसिंग फ्रिक्वेन्सी असेल तर हेल्दियर व्हॉलंटियरला देण्यापेक्षा आणि त्याच्यात ॲडव्हर्स इफेक्ट क्रिएट करण्यापेक्षा त्या ठिकाणी जर समजा आपण पेशंटला दिलं तर ते त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की फायद्याचं असू शकतं, ॲडव्हान्टेजेस असू शकतं. ओके. Then, but the drawbacks of using the patients as a volunteer are disease. आता याच्यामध्ये ड्रॉबॅक काय असणार आहे की त्या पेशंटला ऑलरेडी अजून एखादा डिसीज आहे. अशा कंडिशनमध्ये तो एखादा ड्रग त्या ठिकाणी घेतोय. म्हणजे आपण जो ड्रग देणार आहे त्याच्याच कंपॅरिझनमध्ये दुसरा एखादा ड्रग अजून त्याचा त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे. तर त्या ठिकाणी जो काही ड्रग तो ऑलरेडी घेतोय त्या ड्रगची ह्या ड्रग बरोबर इंटरॅक्शन होऊ शकते आणि एकतर ॲब्झॉर्प्शन इन्क्रीज होऊ शकतं, एकतर ॲब्झॉर्प्शन डिक्रीज होऊ शकतं. काहीतरी होऊ शकतं त्याच्यात. ओके. देन अदर other drugs the patient may be taking, physiological changes may be there, may modify drug absorption pattern. ओके. त्या ठिकाणी जसं मी बोललो की त्या एका ड्रगमुळे त्या ठिकाणी ड्रगचं ॲब्झॉर्प्शन चेंज होऊ शकतं किंवा डिक्रीज होऊ शकते किंवा इन्क्रीज होऊ शकते लाईकवाईज. देन स्टडीज शुड बी परफॉर्म इन यंग. आता स्टडी जो असेल तो स्टडी शक्यतो त्या त्या ठिकाणी जे काही यंग व्हॉलंटियर असतील इन बिटवीन एज ऑफ द 20 to 40 इयर्स तर त्याच्यामध्ये करणं गरजेचं असेल आणि ते हेल्दी मेल असले तर त्या ठिकाणी बेटर असेल. अडल्ट व्हॉलंटियर असणं गरजेचं आहे आणि त्यांचं बॉडी वेट हे विदिन रेंज असलं पाहिजे ±10%. जे काही ±10%चं बॉडी वेट असेल त्या रेंजमध्येच ते असणं गरजेचं असेल. देन अंडर रेस्ट्रिक्टेड डायटरी अँड द फिक्स ॲक्टिव्हिटी कंडिशन. तर ते जे काही पेशंट असतील त्या पेशंटमध्ये स्टडी करतोय आपण तर ते अंडर दी रेस्ट्रिक्टेड डायटरी कंडिशनमध्ये असणं गरजेचं आहे. ॲज वेल ॲज फिक्स ॲक्टिव्हिटी त्यांची असली पाहिजे. त्यांना हार्डवर्क पण त्या ठिकाणी असायला नको. ॲज वेल ॲज जे काही त्यांचं फूड आहे ते फूड पण जास्त डायटरी असता कामा नये किंवा आपण असं म्हणू शकतो जे काही फूड आहे ते फूड पण नॉर्मल त्या ठिकाणी असायला पाहिजे. देन the consent of the volunteers must be obtained and they must be informed about the conditions to be followed
ड्युरिंग द कोर्स ऑफ स्टडीज. तर त्या ठिकाणी जे काही व्हॉलंटियर आहेत, त्या व्हॉलंटियरचं कन्सेंट घेणं गरजेचं आहे. आणि ते जे काही व्हॉलंटियर असेल, त्या व्हॉलंटियरला जे काही स्टडी चाललाय त्याची जाणीव असणं गरजेचं आहे, की त्यांना त्याच्यापासून काय काय कॉन्सिक्वेन्सेस क्रिएट होणार आहेत किंवा काय काय त्या ठिकाणी रिझल्ट त्याचा भेटणार आहे. ओके. देन to obtain from any other medication for at least 2 weeks, and to fast overnight prior to, and for a minimum of 2 to 4 hours post dosing, as well as possible hazards if any. तर त्या ठिकाणी जे काही पेशंट्स असतील ते पेशंटला त्या ठिकाणी प्रॉपर गाईड करणं गरजेचं आहे, की त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मेडिसिन घेता येणार नाही फॉर 2 वीक्स. मिनिमम जे काही 2 वीक असतील, त्या 2 वीक पर्यंत कोणत्याही प्रकारचं मेडिसिन घ्यायचं नाही. आणि ज्या दिवशी आपल्याला मेडिसिन द्यायचे त्याच्या आधीच्या रात्री त्या ठिकाणी त्याला फास्टिंग वरती ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर डोसिंग दिल्यानंतरही तो जो काही पेशंट असेल त्या पेशंटला 2 ते 4 तासापर्यंत कोणत्याही प्रकारचं ऑदर काही द्यायचं नाहीये, किंवा कोणत्या प्रकारचा डोस त्या ठिकाणी द्यायचा नाही. आणि अजून काही जर समजा पॉसिबल हजार्ड्स असतील तर ते पण आपल्याला या ठिकाणी अवॉइड करणं गरजेचं असतील. ओके. तर अशा प्रकारे जे काही हेल्थ जे काही आपण म्हणू शकतो की व्हॉलंटियर असतील किंवा जे काही पेशंट असतील त्यांची काळजी घेणं त्या ठिकाणी मस्ट आहे किंवा गरजेचं असणार आहे. ओके. आता याची काळजी घेणं काय एवढं गरजेचं आहे, तर जे काही व्हेरिएबिलिटी आहे आपल्या स्टडीमध्ये, ते स्टडीमध्ये व्हेरिएबिलिटी येऊ नये आणि आपले जे काही रिझल्ट असतील ते रिझल्ट चांगले यावेत याच्यासाठी. ओके. सो आय थिंक इनफ फॉर द डे. रिमेनिंग पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तर आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिलं की जे काही बायोबिलिटी आहे ते बायोबिलिटी स्टडी करण्याच्या डिफरंट मेथड्स आपण या ठिकाणी बघितल्या, ज्या की 3 प्रकारच्या मेथड्स आहेत. तर रिमेनिंग पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. सो थँक यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक यू.